भरतनाट्यमनुसार अभिनयाचे 4 मुख्य प्रकार सांगितले आहेत. हे 4 प्रकार भरतनाट्यशास्त्रकार भरत मुनींनी नाट्यशास्त्र या ग्रंथात विशद केले आहेत. हे 4ही अभिनय प्रकार म्हणजेच कलाविश्वातील भावाभिव्यक्तीचे 4 मार्ग आहेत. हे प्रकार असे: 1. आंगिक अभिनय. हा अभिनय शरीराच्या हालचालींवर आधारित असतो. शरीर, हात, पाय, मुख, नेत्र, भ्रू व क्षणिक भाव या सर्वांचा योग्य वापर करून कथानकातील भावना प्रकट केल्या जातात. भरतनाट्यममध्ये मुद्रा, नेत्राभिनय, अंगविक्षेप या गोष्टींना विशेष महत्त्व आहे. उदाहरण देऊन, नायकाचा क्रोध दाखवताना डोळ्यांची ज्वाला, कपाळावरच्या आठ्या, ताठ शरीर ही आंगिक अभिनयाची उदाहरणे आहेत. 2. वाचिक अभिनय. येथे अभिव्यक्ती शब्दांद्वारे, संवादांद्वारे, गाणे, श्लोक, उद्गार यांच्या माध्यमातून होते. भरतनाट्यममध्ये गायक आणि नर्तकी यांचा संवाद संगीताद्वारे साधला जातो. नर्तकीच्या ओठावर शब्द नसले तरी तिच्या नृत्यातील ताल, भाव आणि गीताचा अर्थ वाचिक अभिनयाचे दर्शन घडवतो. 3. आहार्य अभिनय. या अभिनयात वेशभूषा, अलंकार, रंगमंचावरील सजावट, वस्त्र, दागिने, रंगभूषा, प्रकाशयोजना यांचा समावेश होतो. हे सर्व नटनटीच्या भावविश्वाला पूरक ठरतात. उदाहरण देऊन, सीतेचे सौम्य वस्त्र, रावणाचे रौद्र मुखवटे, कृष्णाचे निळे वस्त्र हे पात्रानुसार बदलणारे आहार्य अभिनयाचे उदाहरण आहे. 4. सात्विक अभिनय. हा अभिनय सर्वात सूक्ष्म आणि गहन मानला जातो. जेव्हा कलाकाराच्या अंतःकरणात खरी भावना जागृत होते, रडणे, हसणे, लज्जा, संकोच, भीती, विस्मय, क्रोध या भावनांचा ओघ नैसर्गिकपणे चेहऱ्यावर आणि देहावर उमटतो. हे अभिनयाचे सर्वोच्च रूप आहे, कारण ते आत्म्याच्या पातळीवरून येते. भरतनाट्यममध्ये हे 4ही अभिनय प्रकार एकात्मतेने मिसळलेले असतात. शरीर म्हणजेच आंगिक, शब्द म्हणजेच वाचिक, वस्त्र म्हणजेच आहार्य आणि आत्मा म्हणजेच सात्विक यांचा संगम म्हणजेच संपूर्ण अभिनय कला.